समाजातल्या गरीब वर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना स्वावलंबी बनवणं, स्वतःच्या पायावर उभं करणं हे सत्कार्य करणाऱ्या काही संस्था आणि काही व्यक्ती समाजासाठी वरदान आहेत. पुण्यात देखील कोल्हापूरच्या शुभांगी सावंत यांनी गरिबांसाठी रोजगार निर्माण करत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलंय. व्यवसायानं बाल मानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या शुभांगी सावंत यांनी काही वर्षांपूर्वी लोहगाव भागातल्या खांदवे नगर परिसरात जागा खरेदी केली. वरचेवर त्या तिथे भेट देण्यासाठी जात असत. त्या भेटीदरम्यान सतत त्यांना महिलांकडून फॅक्टरी सुरू करण्याबाबत विचारणा होत असे. त्या महिलांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना रोजगार मिळावा या उद्देशानं शुभांगी यांनी शुभांगी इंडस्ट्रीजची सुरुवात केली. मी बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये ॲज अ असिस्टंट म्हणून काम करत असल्यामुळे एनसेल सारखे जे डॉक्टर भंडारी म्हणून आहेत त्यांनी मला ह्याच्यामध्ये नवीन नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी मदत केली. खास करून जे हाऊस होल्ड क्लिनिंग रिलेटेड प्रोडक्ट आहेत त्यांचा दर्जा हा उत्तम आहे, कारण एनसेल सारखे जे रसायनशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मदतीने आपण हे प्रोडक्ट तयार करतो. डॉक्टर शिंपी आहेत किडनी सर्जन, त्यांच्या SK चॅरिटेबल ट्रस्ट आपल्याला वेळच्या वेळी मदत करत असते आणि या सगळ्यांच्या मदतीने आपण महिलांचा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक, मी चाइल्ड सायकोलॉजी असल्यामुळे मी वेळच्या वेळी त्यांना समुपदेशनाचंही काम करते. शारीरिकदृष्ट्या व्यंग असणाऱ्या महिलांसाठीही मी बचत गटास आपले शेतकरी बाजारसारखे स्टॉल्सही उपलब्ध करून दिलेले आहेत. अनेक बचत गटही मी चालवते आणि एकंदरीत 5-6 वर्षापासून हा व्यवसाय असा चालू आहे. तर बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये मी बल्कमध्ये देते. मसाले जे आहेत हे आपले मेसमध्ये वगैरे जातात. पुण्यात केंद्र सरकारच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीजचे डॉक्टर भंडारी आणि SK चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र शिंपी यांचं विशेष मार्गदर्शन मिळाल्यानं त्यांना योग्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. एकूण 60 महिलांना हक्काचा रोजगार मिळाला असून कोणतंही कमिशन न घेता त्यांना त्यांची उत्पादनं आठवडा बाजारात उपलब्ध करून दिली जातात. त्यांची उत्पादनं काही ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा लोकप्रिय होत आहेत. शुभांगी मॅडम आल्या माझ्याकडे, तर त्यांचे प्रोडक्ट विषयी त्यांनी मला सांगितलं की माझा पण आहे, माझ्याकडे कामगार लोक आहेत. तर मी म्हटलं की तुमचे प्रोडक्ट ठेवा माझ्याकडे, मग मला त्याच्यातून पण पैसे भेटतील आणि लोकांना पण प्रोडक्ट कमी रेटमध्ये मिळतील आणि ह्यांच्याकडे जे कामगार लोक आहेत त्यांनाही बिझनेस काहीतरी कामधंदा चालू होईल. मॅडम इथे राहिल्यानंतर त्यांनी मसाल्यांच्या फॅक्टरीची कल्पना आम्हाला सांगितली. हळूहळू ती अस्तित्वात पण आली. इथल्या काही महिलांना त्याच्यामध्ये रोजगार मिळाला आणि शुभांगी मसाले बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालतात. महिलांना महिलांबरोबर काम करताना आणि एका महिलेने हे सुरू केले तर काम खूप आनंद वाटतो आणि त्यांच्या वेळेनुसार त्यांना काम करता येतं, घर सांभाळून काम करता येतं आणि घरासाठी काही उत्पन्न याचं साधन झालंय. थोडीशी प्रगती झाली कुटुंबांची, त्यामुळे परिसरात जरा आनंदाचं वातावरण आहे. अनेक तरुणींच्या बकेट लिस्टमध्ये असलेली लेह लडाखला दुचाकीवरून प्रवास करण्याची इच्छा सुद्धा शुभांगी यांनी पूर्ण केली. समाजातल्या गरीब वर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना स्वावलंबी बनवणं, स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना रोजगार मिळवून देणं हे शुभांगी यांचं कार्य अनमोल आहे. अशाच प्रकारे समाजाचं देणं या भावनेनं प्रत्येकाने समाजासाठी फूल ना फुलाची पाकळी मदत म्हणून केली तर सशक्त आणि सुदृढ समाज निर्मितीला हातभार लागेल यात शंकाच नाही. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे.